आहे असं सांगत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। पोलिसांनी विजय रॅलीची परवानगी नाकारली होती, ही बाब का दुर्लक्षित करण्यात आली हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। विधान भवनातला सत्कार नियोजित नव्हता, मग तो का केला गेला, त्याच्या मागचं राजकारण काय आहे, ही कोरगोडीचं तर राजकारण नव्हतं ना, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अट्टहासामुळे हा सत्कार तिथं करण्यात आला का आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण आला का, हा सवाल उपस्थित केला जातोय। चेंगराचेंगरीनंतर सुद्धा सत्कार सोहळा सुरू ठेवला गेला, ही कसली असंवेदनशीलता या निमित्तानं दाखवली गेली का? कार्यक्रमात मृतांना श्रद्धांजली वाहण्याचं सुद्धा साधं तोयर सुतक कुणाला राहिलं नाही। इतक्या विजय उन्मादामध्ये सगळे होते, मेलेली माणसं ही क्रिकेट प्रेमी होती ना, मग त्यांचं मरण कुणासाठीच काही नव्हतं का? चेंगराचेंगरीच्या माहितीनंतर कार्यक्रम रद्द का केला गेला नाही, हा सवाल आहे। फुकटच्या प्रसिद्धीसाठी सरकार सुद्धा असंवेदनशील बनलं का? या सगळ्या प्रसिद्धीच्या सगळ्या गर्दीच्या वर स्वार होऊन आपले सुद्धा इमेज संपून घेण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत। आपण जरा जाणून घेऊया नेमकं काय घडलं। बघा, कधी काय घडलं, कशी झाली बंगळुरू मधली चेंगराचेंगरी। बरोबर 4 वाजता चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली। त्याचं कारण होतं मोफत सगळ्यांना प्रवेश। 32,000 तिथली संख्या क्षमता, पण आले 6 ते 7 लाख लोक। 4:30 वाजता काय घडलं? 4:30 वाजता चाहत्यांनी स्टेडियम तुडुंब भरलं, क्षमता पूर्ण झाली त्याची। 32,000 तर बाहेर पण आत गेले, पण बाकीचे बाहेर राहिले। मग गेटवर प्रचंड गर्दी झाली। 4:45 वाजता काय घडलं? 4:45 वाजता स्टेडियम बाहेरच्या चाहत्यांना माघारी जाण्याची पोलिसांनी सूचना केली, पण मोठ्या आशेने सगळे हे क्रिकेट प्रेमी आलेले होते, ते परत जाण्यासाठी तयार नव्हते आणि इथंच गोंधळ झाला। याच दरम्यान आणखी एक घटना घडली 4:45च्या नंतर। बरोबर 5 वाजता पुन्हा इथं चेंगराचेंगरीची घटना घडली। त्याचं कारण असं आहे की गेटवर जी लोक आलेली होती त्या लोकांनी परत जायला नकार दिला आणि मग स्टेडियमच्या बाहेर पोलिसांसोबत हुज्जत घालायला त्यांनी सुरुवात केली।